आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला विभागीय आयुक्तांची नोटीस। खेडकर कुटुंबाच्या नावावर तब्बल 12 कोटी रुपयांची मालमत्ता। 12 कोटींची मालमत्ता असल्यानं नॉन क्रिमिलियर रद्द का करू नये, विभागीय आयुक्तांचा सवाल। पूजा खेडकरच्या वडिलांना आपली बाजू मांडण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, वांद्र्यातल्या कुटुंब न्यायालयाकडून घटस्फोटास मंजुरी। नाशिकच्या सटाणामध्ये सावकारी जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, कॉल रेकॉर्डिंगद्वारे पोलिसांकडून गुन्ह्याची उकल। 12 सावकारांविरोधात गुन्हा दाखल, 8 जणांना अटक। चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून 58 कोटी रुपयांचं जम्बो बक्षीस जाहीर। वानखेडे मैदानावर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी लुटलाय फलंदाजीचा मनसोक्त आनंद। पंतप्रधान लक्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत। बिहारमध्ये केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्याची हत्या। दोघा भावांच्या भांडणात एकाची हत्या तर दुसरा भाऊ गंभीर जखमी आहे। सोनं आणि चांदीच्या दरामधील उच्चांकी घोडदौड सुरूच आहे। सोनं प्रतितोळा 91,876 रुपयांवर तर चांदी 1,05,000 किलोवर। देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा 24 आणि 25 मार्चला संप। 8 लाखाहून अधिक कर्मचारी या संपावर जाणार। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले।